या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आशू शिवाला कॉल करतो तर शिवा त्याला म्हणत असते की आशू तू प्लीज एकदा सीताईंसोबत बोल ना, त्या खूप घाबरल्या आहेत. आणि त्यावेळी आशू म्हणतो की हे बघ शिवा, आता मी जे काही सांगतोय ना ते शांतपणे ऐक तू. आणि मग तो शिवाला सांगतो की भाऊंना कोणीतरी किडनॅप केलं आहे. आणि हे ऐकून शिवाला तर मोठा धक्काच बसतो. ती विचारत असते की आशू हे सगळं कसं घडलं. तर आशू तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की आत्ताच तू काही रिॲक्ट होऊ नको आणि आईला तर अजिबात काही कळू देऊ नको. मी पोलिसांना कळवलं आहे आणि त्यांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. पण आता आपल्याला लवकरात लवकर भाऊंचा शोध घ्यायला हवा. आणि त्यावर शिवासुद्धा हो म्हणत फोन ठेवून देते. पण तिचं बोलणं सीताईंनी ऐकलेलं असतं. आणि मग त्या शिवाला विचारतात की शिवा खरं खरं सांग, कोणाचा फोन होता. आशूचा फोन होता ना. आणि त्यावेळी शिवा म्हणते की हो सीताई, त्याच्या ऑफिसमध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, त्याबद्दलच बोलायला त्याने मला फोन केला होता. परंतु सीताई म्हणते की शिवा बास कर, आता एक खोटा शब्दसुद्धा मी ऐकून घेणार नाही. खरं खरं सांग नेमकं काय घडलं आहे ते. आणि मग शिवा नाईलाजाने सीताईंना सांगते की कोणीतरी भाऊंना किडनॅप केलं आहे. आणि हे ऐकून सीताईला तर मोठा धक्काच बसतो. त्यांना चक्कर येते. तितक्यात उर्मिला धावत त्या ठिकाणी येते. ती सीताईंना सावरत्याने काय झालं आहे हे विचारते. सीताई मात्र खूप घाबरलेल्या असतात. शिवा त्यांना समजावत म्हणत असते की सीताई काळजी करू नका, भाऊंना काही होणार नाही. परंतु सीताई म्हणते की शिवा हे सगळं ना तुझ्यामुळे घडलंय. तुझ्यामुळे आशूने त्या माणसाच्या कानाखाली मारली आणि म्हणून आता त्या माणसाने भाऊंना किडनॅप केलं. आणि हे ऐकून उर्मिलाला देखील धक्का बसतो. ती म्हणत असते की अगं ताई हे काय बोलतेस तू. आणि मग त्यानंतर शिवा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. तर दुसरीकडे घरामध्ये दिव्या आणि फक्त तिची आई असतात. दिव्या मुद्दाम विचारत असते की तुझी सासू कुठे गेली ग. तर आई म्हणत असते की अगं ती तुझी आजीसुद्धा आहे, कसं बोलावं हे तुला कळत नाही का. आणि त्या ना देवळात गेल्या आहेत. तर दिव्या मुद्दाम म्हणते की हा लाडक्या शिवासाठी प्रार्थना करायला गेली असेल, माझं तर कोणाला काही पडलेलंच नाही आहे. आणि मग ती पुन्हा शिवाचा विषय काढत तिच्याविषयी वाईट साईट बोलायला सुरुवात करते. त्यामुळे आई म्हणते की बरं झालं तूच विषय काढला, तसंही मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचंच होतं. परंतु दिव्या म्हणत असते की तुला माझ्याशी काय बोलायचं आहे. आणि खरं तर माझ्यासोबत तुला बोलायची इच्छा तरी कशी काय झाली. एरवी तर तुम्हाला फक्त त्या शिवाचं कौतुक असतं, तिचीच काळजी असते. मग आता माझी काळजी का वाटते. आणि तिचं असं तिरसटासारखं बोलणं ऐकून आई खूप चिडते. तिला म्हणते की अगं आता तरी जरा शहाण्यासारखी वाग ना. पण दिव्या काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती आईसोबतच वाद घालू लागते. आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणत असते की अगं आधी जेव्हा आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा तर तू आम्हाला सांगितलं की माझ्या संसारापासून लांब राहा, उगाच मध्ये मध्ये करू नका. आणि आता तो बिचारा चंदन धडपड करतोय तर निदान त्याच्या पाठीशी तरी ठामपणे उभी राहा ना. परंतु दिव्या काही ऐकून घ्यायला तयारच नसते. आणि मग त्या दोघींचा वाद वाढतच जातो. तर इकडे कीर्ती सरळ त्या सुहासची कॉलर पकडते आणि त्याला विचारते की खरं खरं सांग भाऊ कुठे आहेत. तर सुहास घाबरून म्हणत असतो की अगं कीर्ती हे काय करतेस तू, मला काही माहिती नाही आहे. पण कीर्ती म्हणत असते की आपलं ठरलं होतं ना त्या राणीला सांगायचं की जे काही घडले ते त्या शिवामुळे घडले, मग त्याने भाऊंना किडनॅप का केलं. तर सुहास म्हणत असतो की त्याचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. मला माहीतसुद्धा नव्हतं की भाऊंना त्याने किडनॅप केला आहे. हवं तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तू माझा मोबाईलही चेक कर. आणि मग कीर्ती सुहासचा मोबाईल चेक करते. तिला समजतं की आणि खरंच त्या राणीसोबत कोणताही कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे. ती म्हणत असते की आता आपण काय करायचं. आणि जर त्या राणीने तुझं नाव घेतलं तर. सुहास म्हणत असतो की अगं तो माझं नाव का घेईल, मी खरंच त्याला काही सांगितलेलं नाही आहे. आणि मुळात मी तुला कालच म्हटलो होतो की तो माणूस खूप डेंजर आहे, तो काही करू शकतो. त्याने त्याच्या झालेल्या अपमानाचाच बदला घेण्यासाठी भाऊंना किडनॅप केलं आहे. आणि मग त्यानंतर ते दोघेजण लगेच सीताईकडे जातात. दुसरीकडे शिवाने आणि आशूने त्यांच्या गँगला बोलावून घेतलेले असते. भाऊंना कोणीतरी किडनॅप केलं आहे हे कळल्यावर ते सुद्धा चिडतात. आणि मग शिवा त्यांना वस्तीमध्ये जाऊन सगळीकडे चौकशी करायला सांगते. आणि मग ते गेल्यावर ती आशूला सुद्धा धीर देत भाऊंना काही होणार नाही असं म्हणते. दुसरीकडे सीताई खूप काळजीत असतात. संपदा, उर्मिला, लक्ष्मण हे त्यांना समजवण्याचा धीर देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु सीताई काही ऐकून घेत नाही. पुन्हा काही होणार तर नाही ना याची तिला खूप काळजी वाटत असते. आणि तितक्यात कीर्तीमध्ये पडत म्हणते की हे सगळं ना त्या शिवामुळे घडतंय. आणि मग ती पुन्हा म्हणू लागते की आई मी तुला आधीच सांगितलं होतं की त्या शिवाला तू घरात घेऊ नको, पण तू माझं ऐकलं नाही. आणि त्यावेळी सीताई चिडून म्हणते की अगं त्या शिवाने काही केलेलं असलं ना तरी आता ती भाऊंना शोधायला घराबाहेर पडली आहे.
तू मात्र काही करत नाहीये, फक्त इथे उभी राहिली. आणि ते ऐकून कीर्ती म्हणू लागते की ठीक आहे, मला बोलायचं आहे ना तर बोला तुम्ही, पण या सगळ्यात त्या शिवाची चूक आहे हे विसरू नका. परंतु लक्ष्मण काका तिला म्हणतात की कीर्ती प्लीज जरा तू शांत बस, त्यामुळे ती गप्प उभी राहते. दुसरीकडे शिवाची गँग वस्तीमध्ये भाऊंबद्दल चौकशी करत असते आणि तितक्यात पक्या नावाचा एक माणूस त्यांना पळून जाताना दिसतो. आणि मग त्यानंतर त्यांना लक्षात येतं की नक्कीच याला भाऊंबद्दल काहीतरी माहिती असणार. आणि मग ते त्याचा पाठलाग करायला सुरुवात करतात आणि त्याच्याबद्दल शिवाला सुद्धा कळवतात. आणि मग त्यानंतर तो शिवाच्या गँगच्या हातून निसटून जात असताना शिवा समोर येते आणि ते त्या पक्याच्या एक कानाखाली मारून त्याच्याकडून सगळं काही कबूल करवून घेते. दुसरीकडे त्या राणेच्या काही माणसांनी भाऊंना एके ठिकाणी बांधून ठेवलेले असते. भाऊ म्हणत असतात की सोडा मला, जाऊ द्या मला, पण ते लोक फक्त हसत असतात. आणि मग तो राणे त्या ठिकाणी येतो. त्याला बघून भाऊ विचारतात की तू, आणि त्यावर तो राणे मोठ्याने ओरडून म्हणतो की हो सत्या राणे, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही माझा अपमान केला, तुझ्या त्या पोराने माझ्या कानाखाली मारली आणि आता तुला तुझ्या कर्माची फळं भोगावीच लागतील. आणि ते ऐकून भाऊ म्हणतात की हे बघ, तुला सुद्धा माहिती आहे आपण दोघेजण एकत्र बिझनेस करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न आशूचा, तर मी त्याला सांगतो तो तुझ्या विरुद्ध केलेली पोलीस कंप्लेंट मागे घेईल. पण ते ऐकून तो राणे अजून चिडतो आणि म्हणू लागतो की तुला काय वाटते देसाई, इथे काही मी तुला सेटलमेंट करायला आणलं आहे का? माझा जो अपमान झाला आहे ना त्याचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि मग तो भाऊंच्या 2-3 कानाखाली मारतो आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या बोटांवर चाकू देखील मारायचा प्रयत्न करतो. त्यामुळे भाऊ खूप घाबरतात. दुसरीकडे सीताईने देव पाण्यात ठेवलेले असतात. ती भाऊंसाठी प्रार्थना करत असते. तर इकडे तो सत्या भाऊंना म्हणतो की फोन घ्यायचा आणि स्वतःच्या बायकोला फोन करायचा. तिला सांगायचं की 50 लाख रुपये घेऊन ताबडतोब ये, नाहीतर मग तुला मारावं लागेल. आणि हे ऐकून नाईलाजाने भाऊ घरी कॉल करतात. अननोन नंबरवरून येणारा कॉल बघून सीताई घाबरते आणि लगेच बाहेर जाते. लक्ष्मण त्यांना सांगतो की वहिनी तुम्ही फोन रिसीव करा आणि स्पीकरवर ठेवा. आणि त्याप्रमाणे सीताई करते. आणि मग भाऊ तिच्याशी बोलू लागतात आणि त्यांचा आवाज ऐकून सीताई तर रडू लागते. ती त्यांना विचारत असते की तुम्ही कुठे आहात आणि ठीक आहात ना? आणि त्यावेळी मग तो सत्या म्हणतो की हो ते ठीक आहेत, पण जर तुम्ही 50 लाख रुपये पुढच्या 1 तासाभरात माझ्यापर्यंत पोहोचवले नाही ना तर मग उद्याच्या पेपरमध्ये हा रामचंद्र देसाई मेल्याचीच बातमी येईल. आणि हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सीताई तर खूपच घाबरलेली असते आणि मग पुढे काय करायचं हे त्यांना सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आशू आणि शिवा त्या सत्याने भाऊंना आणि सीताईला कुठे किडनॅप करून ठेवलं आहे हे शोधून काढतात. आणि मग त्यानंतर ते दोघेजण तिथे पोहोचतात. शिवा आणि आशू मिळून त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतात आणि मग सीताईसुद्धा शिवाला साथ देते. त्यामुळे शिवाला तर खूपच आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.